गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता जयपूरमधून निघालो आहे. आता चालू आहे टुवर्ड्स द उदयपूर. सो उदयपूरला जाताना रस्त्यामध्ये आता थांबलो आहे. रस्त्यामध्ये मध्ये किशनगड म्हणून लागतं. सो हा राजस्थानचा एक काश्मीरच आहे. तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे असं वाटतं की मी जम्मू काश्मीरमध्येच आहे, म्हणजे बर्फामध्येच आहे. स्नो पॉईंटवर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. किती छान वाटतंय. आणि त्यात ते मस्त छोटंसं लेक आहे. त्यात ते पाणीसुद्धा एकदम ब्लू दिसतंय. खतरनाक. राजस्थानचा जम्मू काश्मीरच आहे पूर्ण. मनाली असं वाटतंय पूर्ण स्नोच आहे. आणि या जागेचं नाव पण स्नो यार्डच आहे. कॅमेऱ्याने दाखवतो. बघू शकता किती छान वाटतंय ॲक्च्युली. हे ॲक्च्युली संगमरवरी दगडाची खाण आहे असं मला वाटतंय. म्हणजे कारण की सगळे मार्बल इंडस्ट्रीज आहे इथे. सो ही पण संगमरवराचीच खाण आहे. आणि इथे कसं संगमरवराच्या त्या इफेक्टमुळे असं वाटतं की स्नोच आहे. खूप छान वाटतं इथे. जास्त काही नाही, एवढंच आहे फिरण्यासारखं. पण वाव, म्हणजे फोटो काढण्यासाठी सुंदरच आहे. तिथे जरा लेकच्या जवळ जाऊन बघूया. हे आता आपण लेक जवळ आलोय. बघू शकता तुम्ही. म्हणजे असं एकदम सुंदर वाटतंय लेक. सफेद निळं आकाश, त्यामुळे पाणी सुद्धा एकदम निळं निळं झालं. पाणी सुद्धा छान, म्हणजे असं काही खराब नाही आहे. क्लीन दिसतंय. लोकांनी घाण करायची ती केलीच आहे. तिथे वरती कॅफेटेरिया वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला खायला प्यायला पण जागा आहे. त्यामुळे मस्त वाटतंय. फुल काश्मीरचा फील आहे. मनाली, राजस्थान मधली मनाली. काय सुंदरच सीन आहे. जास्त नाही आहे, 2-3 किलोमीटरचाच स्क्वेअर मीटर मधला हा परिसर आहे. पण सुपर्ब दिसतोय. फुल जम्मू काश्मीरची फील. असे बर्फाचे असे टीले आहेत, डोंगर आहेत असं वाटतंय. म्हणजे खूपच मस्त वाटतं. इथून निघावसं काही वाटत नाही आहे, पण निघतोय आता. खूप मस्त वाटतं इथे एकदम. म्हणजे काश्मीरला सुद्धा एवढा बर्फ एन्जॉय केला नसेल तेवढी इथे ही सफेद वाळू एन्जॉय केली. चला आता पुढच्या प्रवासाला उदयपूरला बघू. उदयपूरला पोहोचेपर्यंत संध्याकाळच होणार आहे. सो आजचा पूर्ण दिवस बसमध्येच जाणार आहे. आता थोड्या वेळाने लंच करू आणि उदयपूरला पोहोचेपर्यंत 8-9 वाजेल. मग हॉटेलमध्ये डिनर. ॲक्च्युली उदयपूरचं साईट सीइंग सगळं उद्याच आहे आणि उद्या संध्याकाळची ट्रेन आहे. सो आता एक क्लासचा दिवस उरलेला आहे. तर जीप सफारी वगैरे पण आहे, ते करू शकता तुम्ही. ते बघा, जीप सफारी वरती घोडा वगैरे. म्हणजे तुम्हाला खेळायचं असेल तर ठीक आहे. निघतोय आता इथून. खूपच मस्त वाटतंय. चलो भेटू मग आता उदयपूरला. मकराना राज. आता लंचसाठी थांबली गाडी इथे. चांगलं आहे हॉटेल. हायवेला हॉटेल्स मस्तच असतात. बाहेर पण स्पेस आहे आणि आपला ॲक्च्युली आतमध्ये. बाहेर ऊन आहे आता. सो चला जेवूया. गुड मॉर्निंग. आज लास्ट डे आहे आपला.
मॉर्निंग. आज लास्ट डे आहे आपला राजस्थानमधला. सो काल आता रात्री आपण उदयपूरला आलो. उदयपूरला 8-8:30ला पोचलो होतो. सो हे पाठी दिसतंय तेच हॉटेल आहे, हॉटेल रिद्धी इन. चांगलं हॉटेल आहे. स्विमिंग पूल वगैरे होताच, मुलांनी मजा केली रात्री. त्याच्यानंतर आता इथून चेकआउट आहे. सो आज दिवसभर आम्ही उदयपूर फिरणार आहे. उदयपूरचे सिटी पॅलेस, पचोला लेक वगैरे 2-3 पॉईंट्स आहेत. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी अबू रोडवरून ट्रेन आहे. संध्याकाळी म्हणजे रात्रीच आहे जवळपास, डिनरच्या नंतर. मग उद्या बॅक टू मुंबई. सो 7 दिवसाची राजस्थान ट्रिप संपली आहे. बघू आता आजच्या दिवशी काय बघायला मिळते ते बघू. उदयपूरमध्ये अजून काय काय चांगलं स्पेशल आहे ते बघू. ते मी तुम्हाला आज दिवसभरात दाखवेनच. सो चला मग उदयपूरच्या ट्रिपला सुरुवात करू. तर आपण आलो आहे आपल्या पहिल्या स्पॉटला उदयपूरच्या फतेह सागर. हा जो माझ्या पाठी बघताय तुम्ही, फतेह सागर झील आहे, म्हणजे ॲक्च्युली लेक आहे. उदयपूरला झीलों का शहर भी बोलते हैं. मतलब भरपूर लेक आहेत असं वाटतंय, किंवा मोठे मोठे लेक असतील, त्यामुळे उदयपूरला झीलों का शहरसुद्धा बोलतात. सो त्यातलं एक लेक आहे फतेह सागर. सो या स्पॉटला बोलतात लेक. तिकडे वरती एक मंदिर आहे, देवीचंच आहे. कोणचं आहे थांबा सांगतो. निमज माताचं मंदिर आहे. तेवर डोंगरावर दिसतंय ते. रोपवे पण आहे तिकडे जायला. सो हे फतेह सागर लेक मध्येच काहीतरी आहे तिकडे. आता फतेह सागरकडून निघालो. आता सहेली की बारी म्हणून एक ठिकाण आहे, तिथे जाणार आहोत. सो या इंटरनल रोडसाठी आम्ही ऑटोज केले आहेत. बघा अशी ऑटो आहे, 8-9 माणसांची ऑटो असते. सो ऑटोमधूनच आता आम्ही हे बाकीचे सगळे जे इकडचे ठिकाण आहेत उदयपूरमध्ये ते करणार आहोत. सो आता सहेली की बारीला निघालो आहे. सो तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. सो आपण पोचलो आहे सहेलियों की बाडीमध्ये. एक गार्डन आहे, मला वाटतं स्पेशल राजाने बांधून दिलेलं आहे लेडीजसाठी. खूप गर्दी आहे इथे सुद्धा. ठीक आहे, इन्फॉर्मेशन दिले. यह भव्य बगीचा महाराणा संग्राम सिंह द्वितीय ने 1710-1734 के बीच में बनाया था. ये राज परिवार के महिलाओं के लिए है. रोड पे खूप सारे फाउंटन्स आहेत. मोठं गार्डनच आहे ते, फक्त फोटोशूटसाठीच ठीक आहे. बापरे, आतमध्ये तर अजून मोठा फाउंटन आहे. या भागाला नाव दिले त्यांनी बिन बादल बरसा. त्यामुळे असे सगळीकडे फाउंटन्स लावलेले आहेत, जे मला वाटतं कंटिन्यू चालू असतं. त्यावरती सुद्धा बघा मस्त असं चक्र दिसते, काय बघा फिरते, त्याच्यातून सुद्धा पाणी येते. मस्त वाटतं ते. बिन बादल बरसा. बाहेर आल्यावर लेफ्ट साईडला जातोय आम्ही. असे छोटे छोटे भरपूर सारे फाउंटन्स आहेत चारी साईडने. मला वाटतं स्पेशल फाउंटनसाठीच हा गार्डन फेमस आहे. खूप सारे फाउंटन्स आहेत चारी साईडने.
गार्डन पण मोठं आहे खूप. बापरे, बघू शकता त्या साईडला तर खूपच आतमध्ये आहे. जसं तुम्हाला बोललो सगळीकडे फाउंटन्सच फाउंटन्स आहेत. हा बघा, इथे सुद्धा एक आहे. इकडे पुढे आलं की हे तलाव आहे छोटंसं, म्हणजे कमळांसाठी. तर सध्या कमळ तर पुढे दिसत नाही आहेत, पण स्पेशल कमळासाठीच आहे. त्याला नाव पण दिलं आहे कमल तलाई. इकडे एक विशेष वेगळं असंच वाटलं की ही जी झाडं आहेत ती बघा कशी नागासारखी, नागमोडी वळणाची आहे. म्हणजे असं स्ट्रेट आहे, मध्येच वाकडे आहेत, स्ट्रेट आहेत. अजून ते एक झाड दिसत असेल तुम्हाला, खालून असं वाकडा आहे राईट साईडला, नंतर लगेच लेफ्ट साईड गेलं. बाकी तर सगळी आपली नॉर्मल जी अशी झाड असतात ती सहसा कशी अशी स्ट्रेटच जातात, पण हे जरा वेगळंच वाटलं मला. बघा समोर दिसतंय ते सिटी पॅलेस. खूप गर्दी आहे, सॅटर्डे पण आहे. इकडे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढल्यावर आपण जाऊ तिथे. खूप गर्दी आहे, आतमध्ये यायला जवळपास अर्धा तास लागला. हे जे बाहेर दिसतात त्या ट्रेन, म्हणजे छोट्याशा टॉय ट्रेन आहे, त्याने तुम्ही पॅलेस फिरू शकता. आता आम्ही एंट्री केली आहे, आणि एंट्री केली म्हणजे फक्त तिकीटसाठी एंट्री केली आहे. इथून पुढे तो पॅलेस अजून खूप आहे, म्हणजे इथून अजून 5 मिनटं तरी चालायला लागेल पॅलेस पोहोचेपर्यंत. सो पॅलेसच्या बाहेरच तिकीट काउंटरच्या इथेच खूप वेळ गेला आहे आमचा. सो बघू पुढे. हे अशा ट्रेन आहेत त्या, आणि आहे ते फर्स्ट गेट, काय माहिती काय आहे, पण गणेश पोळ नाव दिले त्या दरवाजाचं. सो तिथून आता आपण एंट्री करायची आतमध्ये. ही बघा मेवाड ट्रेन चालली, आणि आपण इथून साईडने एंट्री करायची. सो त्या गेटने, गणेशपोळ गेटने आत आल्यावरच असं सिटी पॅलेसचा व्ह्यू दिसतोय. बघू शकता खूपच गर्दी आहे. सॅटर्डे आहे, त्यात परत 31 म्हणजे विकेंड्स चालू आहेत. उदयपूरचा हा सिटी पॅलेस खूपच मोठा दिसतोय. फक्त कॉरिडॉर फिरायला 50 रुपयाचे तिकीट आहे, आणि आतमध्ये जायचं असेल तर मे बी वेगळी तिकीट आहे. सो आम्ही तर कॉरिडॉरचेच तिकीट घेतले. सो बघू आता, मला वाटतं पुरा पॅलेसचा गोल राऊंड मारून आपल्याला बाहेर पाठवणार. ओ वाव, इथे वरती आल्यानंतर इकडे मोठं तलाव आहे, मस्त वाटतंय. अच्छा, इथे बोट्ससाठी बघा कशी यंत्रणा केली. वाव, मस्त. आणि आतमध्ये बरोबर तलावाच्या मध्ये कुठला तरी अजून एक महल आहे, जलमहल सारखंच आहे.
असा इथे सिटी पॅलेस समोर आणि त्याच्या समोर असं तलाव, मोठा लेक आहे. सुपर. ठीक है, करते हैं ना, रिकॉर्डिंग करते लगा ही है. तिकडून खालून आलो आपण. फतेह पोळ. दरवाज्यांना वेगवेगळी नावं दिलीत. गणेश पोळ, आता फतेह पोळ. हो आगे साइड में हो जाइए. भीड़ को फॉलो करते भीड़ देख के बस सोचते हैं भीड़ है तो अच्छा शंभू पोळ, तो शिव पोळ. दरवाज्यांना नावं दिली. पोळ म्हणजे ॲक्च्युली दरवाजाच असतो राजस्थानी भाषेत. तर हा सिटी पॅलेस फिरून झाला आहे आपला उदयपूरचा. ॲक्च्युली खूपच मोठा आहे आणि मस्त आहे. त्या लेकमुळे सिटी पॅलेसला खूप छान म्हणजे बघण्यासारखा वाटतो. तो लेक आणि त्याच्या बाजूला हा पॅलेस खूप मस्त वाटतो. आता आम्ही निघतो एक्झिटला. सो हा सिटी पॅलेसचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे आणि उदयपूर आपला फिरून झालेलं आहे. म्हणजे उदयपूरमध्ये आपण जे जे काही आज पॉईंट कवर करणार होतो, सहेलिया बाडी, हा सिटी पॅलेस, फतेह तो लेक, हे 2-3 स्पॉट्स होते ते कवर झाले. सो हा उदयपूरचा ब्लॉग मी हा इथेच संपवतो आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू. हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. सो भेटूया आता पुढच्या कुठला ब्लॉगला. जर कुठे फिरायला गेलो तर चालेल. चलो, थँक्यू, बाय.